अहमदनगर न्यूज। समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री श्री अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षाचे राज्य मुख्यालय 19 विक्रमादित्य मार्ग लखनौ येथील डॉक्टर राम मनोहर लोहिया सभागृहात समाजवादी शिक्षक सभेतर्फे आयोजित शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना संबोधित करताना राष्ट्रीय शिक्षक दिनापूर्वी अभिनंदन, भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे स्मरण करून श्री अखिलेश यादव म्हणाले की ते एक शिक्षक, तत्वज्ञ आणि अभियंताही होते। म्हैसूरमधील वृंदावन गार्डनचे त्यांचे भव्य दर्शन होते। श्री यादव म्हणाले की समाजवादी पक्षाने शिक्षकांना नेहमीच आदर दिला आहे। समाजवाद्यांचे सरकार असताना त्यांनी शिक्षकांचा सन्मान केला। पुढील काळातही आम्ही शिक्षकांचा सन्मान करत राहू अशी ग्वाही देतो। नेताजी स्वतः शिक्षक होते। शिक्षकांच्या व्यथा त्यांनी समजून घेतल्या। सरकारमध्ये राहून त्यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवले। श्री अखिलेश यादव म्हणाले की जगात फक्त तेच देश प्रगतीपथावर आले जिथे चांगले शिक्षण आहे आणि शिक्षकांचा सन्मान केला जातो। बाबासाहेब आंबेडकरांपासून ते स्वामी विवेकानंदांपर्यंत अनेक महापुरुषांनी शिक्षणाच्या महत्त्वावर आपली मते मांडली आहेत। येणाऱ्या पिढीला चांगल्या शिक्षणाद्वारे मानसिकदृष्ट्या मजबूत करू अशी ग्वाही आम्ही राज्यातील जनतेला श्री अखिलेश देतो। यादव म्हणाले की भाजप सरकारमध्ये शेतकरी, तरुण आणि महिलांव्यतिरिक्त शिक्षकांना सर्वात जास्त दुःख आहे। शिक्षणाचे क्षेत्र फार मोठे आहे। सुशिक्षित तरुणांना शिक्षक बनून देशाची व समाजाची सेवा करायची आहे, पण उत्तर प्रदेशात प्रत्येक स्तरावर नियुक्त्यांकडे बोटे दाखवली जात आहे। शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत, भरती होत नाही। सरकार मागासवर्गीय आणि दलित वर्गातील शिक्षक उमेदवारांचे हक्क हिरावून घेत आहे। उच्च न्यायालयातून न्याय मिळालेल्या भाजप सरकार त्यांचे हक्क देत नाही। पीडीएच्या रणनीतीने भाजपला सत्तेतून बेदखल करण्यासाठी समाजवादी पक्ष काम करेल। त्याचबरोबर यावेळी 11 शिक्षकांचा श्री अखिलेश यादव यांच्या हस्ते गौरव करण्यात आला, ज्यामध्ये श्री प्राबीत पांडे, डॉक्टर रुदल यादव अमेठी, डॉक्टर आफ्ताब आलम प्रयागराज, डॉक्टर आर.के. पाठक डेहराडून, डॉक्टर संजय सोनकर वाराणसी, डॉक्टर हरसिंग सिंग, डॉक्टर हरदेव सिंग कुशवाहा चंदौली, डॉक्टर नरेश प्रताप सिंग लखनौ, डॉक्टर श्री प्रकाश औरिया, सुश्री आजरा मुश्ताक लखनौ, श्री कौशल कुमार भदौदा मेरठ आणि डॉक्टर राहुल दिल्ली यांचा समावेश आहे। शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष प्राबी पांडे, श्री लाल बिहारी यादव, माजी कॅबिनेट मंत्री श्री राजेंद्र चौधरी, डॉक्टर मानसिंग, आशुतोष सिन्हा, सर्व आमदार आशू मलिक यांच्यासह आमदार कुलदीप यादव, डॉक्टर आर.पी. पाठक, इंदा वैभव पाठक, संतोष यादव, मनेंद्र मिश्रा, जनार्दन यादव, समदर्शी आफ्ताब आलम, अजय यादव, अनुराग सचान, चंद्रशेखर सिंग, सुरेश यादव, नरेंद्र प्रताप सिंग, अंशुमन सिंग, कमलेश यादव, डॉक्टर आलोक यादव, विजय प्रताप सिंग, अमित यादव, इंद्रजीत, ब्रजेश शुक्ला, सुनील वाजपेयी, अजित आणि पुंडीर तसेच सुजित पांडे यांची उपस्थिती उल्लेखनीय होती। स्मार्ट अहमदनगर न्यूज।